नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 1 जुलैचा रिव्ह्यू. आणि आजचा हा जो एपिसोड आहे ना, तो खरंच खूपच रंजक आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग बघूयात आज नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिल्याच सीनमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की केदार तारिणीची वाट बघत उभा असतो. थोड्याच वेळात तारिणी त्या ठिकाणी येते आणि आल्या आल्या तिचं लक्ष जातं केदारने आणलेल्या गिफ्टकडे. ती बॅग उचलते. केदारने त्यावर सॉरीची एक नोट चिटकवलेली असते आणि गुलाबाचं एक फूलसुद्धा लावलेलं असतं. तारिणी आनंदाने ते फूल हातात घेते आणि केदारला विचारते, काय रे केदार, आता हे सॉरी कशासाठी? तर आपला हा बिचारा केदार खाली मान घालून म्हणू लागतो की बस, सकाळी ना मी तुझ्या केसांवरून हात फिरवला होता आणि मगाशी जी ड्रेसची अदलाबदल झाली ना, त्यासाठी सुद्धा मला तुला सॉरी म्हणायचं होतं. मला माहिती आहे तुला कदाचित हे सगळं आवडलं नसणार. आणि त्यावेळी तारिणी हसून म्हणते की असं काही नाही आहे. आणि मग ती केदारने तिच्यासाठी नेमकं काय गिफ्ट आणलं आहे हे पाहते. तर केदार तारिणीसाठी एक नाईटी घेऊन आलेला असतो आणि तो ड्रेस पाहून तारिणी आश्चर्याने त्याला विचारते की केदार, हे तू आणलेस माझ्यासाठी? आणि त्यावेळी केदार म्हणतो की हो बॉस, मी ना मूव्हीमध्ये पाहिलं आहे नवरा ना बायकोसाठी हे असंच गिफ्ट घेऊन येतो. आता आपल्या संसाराला खरी खरी सुरुवात झाली आहे म्हटल्यावर मी विचार केला की मीही तुझ्यासाठी असंच गिफ्ट घेऊन जावं. पण मला सांग, तुला हे आवडलं नाही का? आणि त्यावेळी तारिणी म्हणते की नाही, तसं नाही आहे, पण मी असे कपडे घालत नाही ना, म्हणून मला थोडंसं वेगळं वाटतंय इतकंच. आणि ते ऐकून केदार लगेच म्हणतो की बॉस, मग काहीच हरकत नाही आहे. तू जर कम्फर्टेबल नसशील ना, तर मग मी ही नाईटी परत करतो, तुला आवडेल असं काहीतरी घेऊन येतो. पण तारिणी म्हणते की नाही केदार, तसं काही नाही आहे. पण केदार म्हणत असतो की नाही बॉस, मला तुझी आवड निवड जपणं गरजेचं आहे, ते माझं कर्तव्य आहे. हे बघ, माझी आवड निवड मला कधीच तुझ्यावर लादायची नाही आहे. आणि आपलं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून काय झालं, एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना आवडायलाच हव्यात असं थोडी ना आहे. आणि त्यावेळी तारिणी त्याला शांत करत म्हणते की केदार, हे बघ, नको इतका विचार करू, असं खरंच काही नाही आहे. आणि मग ती पुढे असंही म्हणते की मला सांग, आपल्या दोघांची मैत्री इतकी घट्ट का आहे? कारण आपण आपल्या मैत्रीला पुरेसा वेळ दिला होता. आणि आता मला असं वाटतं की आपण आपल्या प्रेमाला सुद्धा थोडासा वेळ द्यायला हवा. हळूहळू सगळं नॉर्मल होईल. आणि मी ना पहिल्यांदाच प्रेमात पडले, त्यामुळे ही भावना माझ्यासाठी खरंच खूप नवीन आहे. मला नेमकं काय आवडतंय काय नाही हे माझंच मला कळत नाही आहे. आणि त्यावेळी केदारसुद्धा तारिणीला समजून घेतो आणि म्हणतो की बायको, तू काही काळजी करू नको. आणि मग त्यानंतर तारिणी त्याला सांगते की माझ्या नवऱ्याने आणलेलं हे पहिलं गिफ्ट आहे ना, मग मी हे आयुष्यभर माझ्या सोबत ठेवणार. तू हे चेंज करून आणायची काहीच गरज नाही. आणि हे ऐकून केदारलाही खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर दुसरा दिवस उजाडतो. वटपौर्णिमा असते, त्यामुळे तारिणी छान नऊवारी साडी नेसून मस्तपैकी तयार झालेली असते. आणि तिचं ते रूप पाहून केदार तर पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडतो. आणि मग तो सुद्धा तारिणीला तयार होण्यासाठी थोडीशी मदत करतो, त्यामुळे तारिणी लाजते. तर केदार अगदी तिची दृष्टच काढतो आणि तिच्या डोळ्यातील काजळ तिच्या कानाच्या मागे सुद्धा लावतो. त्यानंतर तारिणी बाहेर जाण्यासाठी निघते, पण आपला केदार तिचा हात पकडतो आणि म्हणू लागतो की बॉस, कुठे चालली आहेस तू? हे बघ, तुला ना कुठेही जायची गरज नाही आहे, तू इथेच बैस, मला ना असंच तुझ्याकडे बघत बसायचे. आणि हे ऐकून तारिणी म्हणते की केदार, आज वटपौर्णिमा आहे, बाहेर सगळेजण माझी वाट बघत असतील, मला पूजेसाठी जायला हवं ना. पण आपला केदार ऐकायला तयार नसतो. पण तितक्यात चेतना काकू मोठ्याने तारिणीला हाक मारते आणि केदारचा सगळा मूडच ऑफ होतो. आणि मग तारिणी हसतच बाहेर जायला निघते. तर केदार म्हणत असतो की हीच बायको 7 जन्म मिळावी म्हणून नवऱ्यासाठी सुद्धा काहीतरी व्रत असायला हवं होतं. आणि मग त्यानंतर दुसरा सीन आपल्याला असा बघायला मिळतो की हॉलमध्ये ईशा, निशी, पद्मिनी आणि चेतना काकू पूजेची तयारी करत असतात. आणि त्यावेळी चेतना काकू पुन्हा पुन्हा तारिणीला हाक मारत असते. तर ती पद्मिनी म्हणत असते की कशाला हाका मारतेस तिला? अगं, ज्या मुलीने घटस्फोटाचे पेपर्स बनवून घेतले होते ती मुलगी काय वटपौर्णिमा साजरी करणार? पण तितक्यात तारिणी त्या ठिकाणी येते आणि तिला असं छान नटलेलं सजलेलं पाहून चेतना काकूला तर खूप आनंद होतो. ती अगदी भरभरून तिचं कौतुक करते. पण या उरलेल्या तिघींची मात्र तोंड अगदी बघण्यासारखी होतात. निशी तर उगाचच तारिणीला टोमणे मारत असते. पद्मिनी सुद्धा म्हणत असते की काय ग, पूजा कशी करायची माहिती आहे ना तुला? आणि त्यावेळी तारिणी हसून म्हणते हो, मला सगळं माहिती आहे. आणि मग त्यानंतर ती स्वतःचं पूजेचं ताट तर तयार करतेच, पण त्याचसोबत त्या निशीला सुद्धा मदत करते. कारण या निशीने कोणता तरी व्हिडिओ पाहून सगळं काही चुकीचं केलेलं असतं आणि त्यामुळे पद्मिनी तिच्यावर खूप चिडलेली असते.
तर तारिणीला सगळं काही अगदी उत्तम माहिती आहे हे लक्षात आल्यावर चेतना काकू आश्चर्याने तिला विचारते की काय गं तारिणी, तुला या सगळ्या गोष्टी कशा माहीत, कारण ही तर तुझी पहिलीच वटपौर्णिमा आहे ना. आणि त्यावेळी तारिणी सांगते, हो काकू, पण मी जेव्हा लहान होते ना तेव्हा आईला नेहमी पूजेची तयारी करताना पाहिजे आणि मुळात हे आपले संस्कार आहेत ते आपल्याला माहीत असायलाच हवेत. आणि तिचं ते बोलणं ऐकून चेतनाला तर तिचं खूप कौतुक वाटतं, पण या बाकीच्या तिघींना मात्र असं वाटतं की तारिणी उगाच काहीतरी बडबड करते. तितक्यात कौशिकी आणि इरासुद्धा त्या ठिकाणी येतात. या सगळ्यांना असं छान सजलेलं पाहून त्या दोघींनाही खूप आनंद होतो. त्या सगळ्यांचं अगदी भरभरून कौतुक करतात आणि मग इरा कौशिकीला असं म्हणू लागते की तू सुद्धा गळ्यात मंगळसूत्र घाल आणि यांच्यासारखी पूजा करायला जा. पण त्यामुळे कौशिकी नाराज होते आणि इराला समजावते की नाही, ते शक्य नाहीये. पण ही छोटीशी इरा, तिला मात्र काही समजत नसतं. ती पुन्हा पुन्हा हट्ट करत असते आणि त्यावेळी ईशा या सगळ्याचा गैरफायदा घेत उगाच सगळ्यांसमोर कौशिकीचा अपमान करायला सुरुवात करते. मुद्दाम इराला म्हणू लागते की तुझी आई ना कधीच पूजा करणार नाही, कारण तिला तिचा नवरा या जन्मात नकोसा झालाय. आणि ते ऐकून कौशिकीला वाईट वाटतं, पण तारिणी गप्प बसत नाही. ती कौशिकीची बाजू घेऊन त्या ईशाला चांगलंच सुनावते. ती म्हणत असते की काय ग ईशा, जेव्हा कौशिकीताई घरातील इतरांबद्दल बोलतात, त्यांचं मत व्यक्त करतात, तेव्हा तर तुला ते आवडत नाही ना. मग आता तू त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कशाला बोलतीयस. परंतु ती ईशा काही ऐकायला तयार नसते. ती उगाच वाद घालत बसते. शेवटी कौशिकीच म्हणते की जाऊ दे तारिणी, मी इराला समजावेल, तुम्ही सगळ्याजणी छान तयार झाला आहात ना, मग जाऊन पूजा करून या. आणि मग ती इराला घेऊन तेथून निघून जाते. आणि त्यामुळे ती ईशा, निशी आणि पद्मिनी खुश होतात, परंतु तारिणीला आणि चेतना काकूंना वाईट वाटतं. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की ज्या मुलाला तो युवराज ऑफिसमध्ये घेऊन आलेला असतो त्याच मुलाच्या पाळतीवर कमांडर आणि फातिमा असतात. आणि मग हे दोघेजण बरोबर त्या मुलाला पकडतात. तो मुलगा त्यांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी हे दोघेजण त्याला ताब्यात घेतातच. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की नमाने केदारला कॉल केलेला असतो आणि ती त्याला विचारत असते की काय रे, माझी ताई कुठे आहे आणि ती वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयार झाली की नाही. आणि त्यावेळी केदार सांगत असतो, हो ग, तुझी ताई ना मस्त तयार झाली, मी तर तिच्याकडे एकटक बघतच राहिलो. आणि हे ऐकून नमाला हसू येतं आणि मग ती केदारला सांगते की हे बघ, सुमीना तिच्या मैत्रिणींसोबत तीर्थयात्रेला गेली आहे आणि आता तिला ना तुझा आणि तारिणीताईचा फोटो हवाय. त्यामुळे तू काही कर, पण लवकरात लवकर तुम्हा दोघांचा एक फोटो काढ आणि तो मला पाठव. आणि त्यावर केदारही म्हणतो की ठीक आहे, मी प्रयत्न करतो. नमा त्याला सांगते की बाबा प्रयत्न करू नको, फोटो काढून मला पाठवच, नाहीतर सुमी खूप चिडेल बरं का. आणि त्यावर मग केदारही घाबरून हो म्हणतो आणि आता फोटो कसा काढायचा याचा विचार करत बसतो. तर दुसरीकडे फातिमा आणि कमांडर त्या मुलाला विचारतात की काय रे, तू त्या रेव पार्टीमध्ये गेला होतास ना. आणि त्यावर तोही हो म्हणतो आणि विचारू लागतो की तुम्ही मला कशासाठी पकडले. तर कमांडर म्हणतात की आम्हाला ऑर्डर दिली जी मुलं त्या रेव पार्टीत होती त्यांचा एन्काउंटर करण्याची. आणि हे ऐकून तो मुलगा खूपच घाबरतो, कारण खरं तर तो त्या पार्टीमध्ये गेलेलाच नसतो. तर दुसरीकडे तारिणी आणि घरातील इतर बायका पूजेची तयारी करत असतात. तितक्यात तिथे केदार येतो. त्याला तारिणीला हाक मारायची असते, पण उगाच सगळ्यांचं आपल्याकडे लक्ष जाईल म्हणून तो तिथेच पडलेलं एक फूल उचलतो आणि तारिणीला ते फेकून मारतो. पण ते तारिणीऐवजी आपल्या चेतना काकूंना लागतं आणि ती केदारचा कान पकडूनच त्याला सगळ्यांसमोर घेऊन येते. आणि मग त्यानंतर ती त्याला विचारू लागते की काय रे केदार, हे फुलं वगैरे मारणं शोभतं का तुला. आणि ते ऐकून पद्मिनी उगाचच या गोष्टीचा इश्यू करते. केदारला आणि तारिणीला खूप काही सुनावते. तर केदार म्हणतो की हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मला तुम्हा सगळ्यांचे छान छान फोटोज काढायचे होते, इतकंच, बाकी काही नाही. आणि ते ऐकून चेतना काकू आणि तारिणी खुश होतात. आणि मग त्यानंतर केदार त्या सगळ्यांचा एक छानसा फोटो काढतो आणि मग त्यानंतर त्या सगळ्या पूजेला जायला निघतात. त्यावेळी केदार हळूच तारिणीला म्हणतो की बॉस प्लीज माझ्यासोबत एक फोटो काढ ना गं. आणि त्यावर तारिणी हे असून हो म्हणते आणि मग केदार सेल्फी घ्यायला जातो. पण पुन्हा चेतना काकू मध्ये येते आणि तारिणीला घेऊन घरातून बाहेर पडते आणि केदारला काही करताच येत नाही. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब